ठाणेमधलं हे श्री श्री राधा गोविंद देवा टेम्पल बऱ्याच जणांना माहीत असेल आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा मिनी व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, कसे आहात? हा मिनी व्लॉग यायला लेट झाला कारण माझा आवाजच गायब झालेला. आता कुठे जरा जरा नीट होतोय, म्हटलं तुमच्याशी बोलावं. 25 डिसेंबरला आम्ही गेलो आर मॉल मध्ये. स्मार्ट बाजारला छोटी मोठी घराचं सामान घ्यायचं होतं. म्हटलं आर मॉल मध्ये आलोच आहे तर लाइटिंग डेकोरेशन बघावं न्यू इयर साठीचं. मॉल छान सजवलं होतं. खूप गर्दी होती. फोटोज व्हिडिओज काढत होते सर्व. लहान मुलांना मज्जा येत होती. 5 एक मिनिटं थांबलो, तिथून स्मार्ट बाजारला जाऊन जे साहित्य घ्यायचं होतं ते घेतलं. बाहेरून पण खूप छान लाइटिंग केली होती मॉलला. ऑलमोस्ट सगळ्याच मॉलमध्ये लाइटिंग डेकोरेशन केलेलं होतं आणि बरीच लोक जमलेली होती तिथे. तिथून आम्ही आलो बाळकुमला. मैत्री पार्क करून चालत मंदिराच्या दिशेने जात होतो तेव्हा सॅन्टा क्लॉज दिसला. गाडीच्या सनरूफ मधून सर्वांना हाय करत होता. लहान मुलं ओरडत होती त्याला बघून. तो चॉकलेट्स फेकत होता गाडीतून. हल्ली मुलांना सॅन्टा क्लॉज कळतो पण वासुदेव कळत नाही. ही आपली जबाबदारी. आपण त्यांना आपल्या धर्माबद्दल शिकवलं पाहिजे, गर्वाने सांगितलं पाहिजे आणि सर्व धर्माचा आदर पण केलाच पाहिजे. पोचलो मंदिराच्या परिसरात. ह्या मंदिराचं उद्घाटन मार्च 2024 मध्ये झाले होते. सुट्टी असल्यामुळे आज तशी गर्दी होती मंदिरात. सिद्धूसाठी ही जागा काही नवीन नाही, कारण दर गुरुवारी आम्ही इथे येत असतो. त्याच्या बाजूला गिफ्ट शॉप आहे आणि तुम्हाला जर डोनेशन करायचं असेल तर त्याची सर्व माहिती दिलेली आहे. मंदिराच्या भोवताली तुलसी मातेची खूप छान रोपं लावलेली आहेत. खूप प्युरिटी आहे वातावरणात इथल्या. बुक स्टॉल देखील आहे. इथे तुम्हाला आध्यात्मिक पुस्तके मिळतील भगवान श्रीकृष्णाची. तसेच श्रीमद भगवद्गीताही मिळेल. थोड्याशा पायऱ्या चढून मंदिर आहे. त्याच्या गाभाऱ्यात राधाकृष्णाचं मनोहारी रूप आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत या मंदिरात वेगवेगळे कार्यक्रम असतात. मंदिराचा दिनक्रम असतो, आरती, सत्संग, नामजप वगैरे. मंदिरात प्रत्येक गोष्ट खूप छान मॅनेज केली आहे. भक्ती, शिस्त, रूल सर्व छान फॉलो करतात. मंदिर खूप भव्य आहे आणि रात्रीच्या अंधारात मंद दिव्यात उजळून निघतं आणि असं वाटतं आपण कुठल्या तरी तीर्थक्षेत्राला आलोय. मंदिराचा परिसर पण खूप मोठा आहे. आजूबाजूला खाण्याचे स्टॉल्स देखील आहेत. चप्पल ठेवण्यासाठी असे रॅक केलेले आहेत. सुट्टीच्या दिवशी खूप गर्दी असते इथे. त्यामुळे तुम्हाला जर शांतीचा अनुभव घ्यायचा असेल तर थोडं ऑड दिवशी मंदिरात जावा. खूप छान वाटेल. मैत्री पार्क केली तिथे चाललोय. तिथून आलो शेतकरी आठवडी बाजारला. पनीर घ्यायचं होतं. तसा लेट झालेला होता म्हणून कोणी नव्हतं जास्त. तिथून घरी जात असताना एका स्टॉलवर यांचं लक्ष गेलं. तपम ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स. गेले कित्येक दिवस आम्ही गायीच्या शेणापासून बनलेली प्युअर अगरबत्ती कुठे मिळेल बघत होतो. शेवटी ती मिळाली. त्यात पण चंदन आणि चमेली हे ऑप्शन होते. बाकीही त्यांच्याकडे धूप, गांडूळ खत, भीमसेन कापूर आणि खूप छान छान आकाराच्या कॅन्डल्स होत्या. त्यांचं इन्स्टा पेज पण आहे. नक्की जाऊन चेक करा आणि नक्की प्रोडक्ट्स बाय देखील करा.